Hello students, welcome to e-learning. We are discussing about unit number 3, inheritance and variation. So in this unit we are going to discuss about the different terms used by Mendel in the genetics and the reasons for Mendel's success. So this is the lecture which is being delivered to you is the lecture of biology, unit number 3, inheritance and variation, part 7, and I am Srimulik SB. Dear students, we have studied monohybrid dihybrid crosses, test crosses, and different laws of inheritance proposed by Mendel. Now we are going to see different reasons why Mendel became successful. So Mendel जेनेटिक्समध्ये वेगवेगळे अनुवंशिकतेचे नियम तयार करण्यामध्ये यशस्वी झाला याची कारणं आपण बघूया. मेंडेलला जे यश मिळालं त्याची कारणं काय आहेत बघा. फर्स्ट रिझन ऑफ मेंडेल्स सक्सेस, हिज एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन्ड. मेंडेलनं त्याचे प्रयोग काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीनं केले आणि त्यामुळे त्याला यश मिळालं. सेकंड रिझन, ही वर्कड ऑन लार्ज नंबर ऑफ सॅम्पल्स. म्हणजे काय, 4-2 पी प्लांट्स घेऊन त्यानं प्रयोग केले नाही किंवा अगदी मोजक्याच वनस्पतींवर त्यानं प्रयोग केले नाहीत, तर शेकडो हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या वाटाणा वनस्पती त्यानं प्रयोगासाठी वापरल्या. लार्ज नंबर ऑफ pea plants were used by him, and so that he could get a lot of data, a lot of information about the different characteristics of the plants, and so he became successful. He carefully recorded the number of plants of each type and expressed his results as ratios. This reason is very important. बघा, त्यानं काळजीपूर्वक प्रत्येक पिढीमध्ये जन्माला आलेल्या तयार झालेल्या प्लांटचं रेकॉर्ड केलं. कोणत्या प्रकारचे किती प्लांट्स F1मध्ये F2मध्ये तयार झाले ते त्यानं रेकॉर्ड लिहून ठेवलं आणि या सगळ्या डाटाच्या आधारे, माहितीच्या आधारे रेशोच्या रूपानं म्हणजे गुणोत्तराच्या रूपानं त्यानं त्याचे निष्कर्ष आपल्यापुढं मांडले. नुसतंच रेकॉर्ड केलं असतं आणि आकडे त्यानं फक्त सांगितले असते तर त्याला विशेष काही यश मिळालं नसतं. पण आपल्याला माहिती आहे मेंडेलनं मोनोहायब्रिड फिनोटायपिक रेशो दिला, जिनोटायपिक रेशो दिला, डायहायब्रिड रेशो दिला, टेस्ट रेशो दिला. या सगळ्या रेशोंमध्ये त्यानं जे काही कन्व्हर्शन केलं म्हणजे गणितीय पद्धतीला त्यानं स्टॅटिस्टिकल मेथड वापरली, त्यामुळं त्याला यश मिळालं. इन पी प्लांट्स कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज्ड. मेंडेल या बाबतीत नशीबवान होता, कारण वाटाण्यामध्ये वेगवेगळे परस्पर विरुद्ध कॅरेक्टर सहजपणे आपल्याला बघता येतात. मेंडेललाही त्यावेळी ते बघता आले. उदाहरणार्थ, रंगीत फूल, पांढरं फूल आपल्याला सहजपणे ओळखतं. पिवळी बी, हिरवी बी आपल्याला लगेच चटकन ओळखतं. वाटाण्यामध्ये हे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आहेत किंवा टॉल वाटाणा, डॉर्फ वाटाणा आपल्याला पटकन सांगता येतो त्याची उंची बघून. आणि त्यामुळं मेंडेलच्या बाबतीत त्यानं जो वाटाणा निवडला त्या वाटाणा वनस्पतीला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणून त्यानं जे घेतले ते सगळे सहजपणे दिसणारे, ओळखता येणारे आहेत. त्यामुळे त्याला यश मिळालं. द 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी आर कंट्रोल्ड बाय अ सिंगल जीन ईच and all alleles are located on separate chromosomes. या बाबतीत मेंडेल नशीबवान होता. मेंडेल वॉज लकी बिकॉज 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी, वाटाण्यामधले 7 वेगवेगळे
कॅरेक्टर्स आर कंट्रोल्ड बाय अ सिंगल जीन ईच. म्हणजे प्रत्येक एका कॅरेक्टरसाठी सेपरेट जीन वाटाण्यामध्ये आहे. जे कॅरेक्टर्स मेंडेलनं निवडले, येलो सीडसाठी सेपरेट ॲलल आहे, फॅक्टर आहे म्हणा. ग्रीन सीडसाठी सेपरेट ॲलल आहे. त्याचबरोबर टॉलसाठी एक वेगळा ॲलल आहे, डॉर्फसाठी वेगळा ॲलल आहे. असे वेगवेगळे 14 प्रकारचे कॅरेक्टर्स 14 ॲललमार्फत वाटाण्यामध्ये कंट्रोल होतात. आणि शिवाय हे 14 ॲलल्स वेगवेगळ्या 14 क्रोमोसोममध्ये आहेत, ज्यामध्ये 7 जोड्या आहेत. या 7 क्रोमोसोमच्या जोड्यांमध्ये मेंडेलनं अभ्यासलेल्या 7 वेगवेगळ्या ट्रेटचा त्यांना अभ्यास करण्यासाठी ज्या आपण वेगवेगळ्या क्रोमोसोमल सेपरेशन म्हणतो त्या पद्धतीनं वाटाण्यात आहे. आणि म्हणून मेंडेलच्या बाबतीत मेंडेल थोडा नशीबवान ही आहे, कारण त्यानं जे 14 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स परस्पर विरुद्ध असणारे कॅरेक्टर्स अभ्यासले, त्या कॅरेक्टरला कंट्रोल करणारे 14 प्रकारचे जीन्स किंवा ॲलल्स 14 वेगवेगळ्या क्रोमोसोममध्ये वाटाण्यामध्ये आहेत. त्यामुळं काय झालं, लिंकेज झालं नाही, क्रॉसिंग ओव्हरचा प्रश्न नाही. त्यामुळं मेंडेलचे जे रेशो आले, मेंडेलचे जे मोनोहायब्रिड, डायहायब्रिड जे काही जनरेशनमध्ये कॉन्ट्रास्टिंग पेयर्स आपल्याला दिसल्या, त्या सगळ्या व्यवस्थित गुंतागुंत न होता त्यामध्ये आहेत. आणि त्यामुळं मेंडेलला यश मिळालं. ही केअरफुली ऑब्झर्वड डॉमिनन्स अँड रिसेसिव्हनेस इन प्लांट्स केअरफुली. म्हणजे काय, त्यांना अतिशय काळजीपूर्वक वनस्पतीमधला वाटाण्यामधला डॉमिनन्स आणि रिसेसिव्हनेस जो आहे तो अत्यंत काळजीपूर्वक त्यांना अभ्यासला. आणि त्यामुळं डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर कोणतं हे त्याला ठामपणे मांडता आलं. आणि शिवाय तो मांडताना त्यानं जी पद्धती वापरली ती सुद्धा सायंटिफिकली करेक्ट असल्यामुळं जे कॅरेक्टर F1मध्ये हेट्रोझायगस कंडिशनमध्ये हायब्रिडमध्ये दिसतंय ते अर्थातच डॉमिनंट त्यानं मांडलं. याचं कारण त्यानं काय सांगितलं, तो जो फॅक्टर आहे त्या कॅरेक्टरचा जो डॉमिनंट ट्रेट निर्माण करतो तो फॅक्टर रिसेसिव्ह फॅक्टरवर डॉमिनंट आहे. सो दीज आर द डिफरंट रिझन्स व्हाय मेंडेल बिकेम सक्सेसफुल इन हिज एक्सपेरिमेंट्स. आता आपण पुढे जाणार आहोत. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला जेनेटिक टर्म्स या टॉपिकमध्ये अभ्यासाव्या लागल्या, या वेगवेगळ्या टर्मचा आता आपण अभ्यास करूया. त्यासाठी पहिल्यांदा ट्रेट. मेंडेलनं वापरलेला शब्द ट्रेट. व्हॉट इज ट्रेट? जेनेटिक्समध्ये ट्रेट कशाला म्हणतात बघा. द इनहेरिटेबल कॅरेक्टर ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड अ ट्रेट. म्हणजे काय, सजीवाचं असं कोणतंही कॅरेक्टर किंवा वैशिष्ट्य किंवा बॉडी फीचर जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये म्हणजे जन्म देणाऱ्यांकडून जन्माला येणाऱ्या अपत्यांकडं पास होतं त्याला आपण ट्रेट असं म्हणतो. आता याचं उदाहरण बघा. वाटाण्यामध्ये टॉल, डॉर्फ, येलो सीड, ग्रीन सीड एटसेट्रा आर द ट्रेट्स. सेकंड जेनेटिक टर्म used by Mendel, factor. So what is factor? A particle present in the organism which is responsible for expression and inheritance of a character is called a factor. म्हणजे बघा, सजीवामध्ये जो एक छोटा पार्टिकल किंवा एक छोटा घटक किंवा आपण त्याला म्हणूया कण असतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन अँड इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर, की जो कुठल्याही सजीवाच्या कॅरेक्टरला पुढच्या पिढीमध्ये पास करू शकतो, इनहेरिट करू शकतो किंवा त्या कॅरेक्टरला एक्सप्रेस करू शकतो, त्याला मेंडेलने म्हटलं फॅक्टर. फॅक्टरलाच आज आपण जीन असं म्हणतो. सो फॅक्टर इज नाव कॉल्ड ॲज जीन. व्हॉट इज फॅक्टर? इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. म्हणजे काय, अनुवंशिकतेचं ते एकक आहे. आणि त्यामुळं एक फॅक्टर एका कॅरेक्टरला जनरली कंट्रोल करतो. इट कॅन बी पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट थ्रू गॅमेट्स. आणखी याच्या पुढं आपण काय म्हणायचं की प्रत्येक फॅक्टर गॅमेटमधून पुढच्या पिढीला दिला जातो. आता याचे उदाहरणं काय, फॅक्टर्स कोणते आहेत बघा. कॅपिटल टी टॉल कॅरेक्टर देणारा फॅक्टर, स्मॉल टी डॉर्फ कॅरेक्टर देणारा फॅक्टर,
स्मॉल डब्ल्यू ग्रीन सीडचा फॅक्टर, कॅपिटल डब्ल्यू येलो सीडचा फॅक्टर, कॅपिटल आर राऊंड सीडसाठी असणारा फॅक्टर. सो दीज आर डिफरंट फॅक्टर्स इन पी. नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म इज जीन. ज्याला मेंडेलनं फॅक्टर म्हटलं त्याला आज आपण जीन असं म्हणतो. सो व्हॉट इज जीन? इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. म्हणजेच काय, DNAचा हा विशिष्ट प्रकारचा छोटासा भाग असतो की जो अनुवंशिकतेसाठी आणि कॅरेक्टर व्यक्त होण्यासाठी जबाबदार असतो. सो actual nowadays it is confirmed, it is well known that a segment of DNA, part of DNA which is responsible for expression of character of organism, which is responsible for inheritance of character from one generation to next in the organism, is now called a gene, which was previously called as factor by Mendel. म्हणजे DNAचा छोटा भाग, छोटा पीस की जो विशिष्ट प्रकारचं कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी आणि पुढच्या पिढीमध्ये पास करण्यासाठी जबाबदार असतो, त्याला आपण आज जीन असं म्हणतो. यालाच मेंडेलनं फॅक्टर असं म्हटलेलं होतं. नेक्स्ट टर्म इज ॲलल ऑर ॲलेलोमॉर्फ. मेंडेलिझममध्ये किंवा इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या टॉपिकमध्ये मेंडेलनं वापरलेली ही एक विशिष्ट खास अशी टर्म आहे, ॲलल. ॲलल काय आहे? ॲलेलोमॉर्फचं शॉर्ट फॉर्म आहे ॲलल. ॲलल किंवा ॲलेलोमॉर्फ दोन्हीचा अर्थ एकच आहे. सो ॲलल, व्हॉट इज ॲलल? द टू ऑर मोअर अल्टरनेटिव्ह टाईप्स ऑफ अ जीन विच कंट्रोल अ सिंगल ट्रेट आर कॉल्ड ॲलल्स ऑफ इच अदर. एकच कॅरेक्टर कंट्रोल करणारे एका जीनचे म्हणजेच एका फॅक्टरचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्यायी प्रकार, त्यांना ॲलल्स असं म्हणायचं. आता वाटाण्यामध्ये मेंडेलनं काय सांगितलं? देअर आर 2 ॲलल्स फॉर ईच ट्रेट ऑर ईच फॅक्टर ऑर ईच कॅरेक्टर. मेंडेल काय म्हणतो? वाटाण्यामध्ये प्रत्येक एका कॅरेक्टरसाठी, प्रत्येक फॅक्टरसाठी, प्रत्येक ट्रेटसाठी 2-2 ॲलल्स आहेत. उदाहरणार्थ कॅपिटल टी अँड स्मॉल टी आर द 2 types or alternative forms of a gene which control the height of the pea plant. वनस्पतीची उंची ठरवणारे वाटाण्यामध्ये 2 फॅक्टर आहेत, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. कॅपिटल टी काय करतो? वनस्पतीला जास्त उंची देतो, त्यामुळे वनस्पती टॉल बनते. स्मॉल टी काय करतो? वनस्पतीला कमी उंची देतो, त्यामुळे वनस्पती डॉर्फ बनते, बुटकी बनते. सो एकच कॅरेक्टर वनस्पतीची उंची ठरवणारे 2 अल्टरनेटिव्ह जीनचे प्रकार म्हणजेच ॲलल्स. याचप्रमाणे कॅपिटल आर स्मॉल आर आर द ॲलल्स, कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आर द ॲलल्स. याप्रमाणे ॲलल ही संकल्पना आहे. नेक्स्ट टर्म इज डॉमिनंट. मेंडेलनं डॉमिनंट ॲलल, डॉमिनंट कॅरेक्टर, डॉमिनंट ट्रेट असा शब्दप्रयोग केलेला आहे. व्हॉट इज डॉमिनंट? डॉमिनंट म्हणजे वर्चस्व गाजवणारा, वर्चस्व निर्माण करणारा. सो व्हॉट इज डॉमिनंट? बघा, द ॲलल ऑर फॅक्टर विच कॅन एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन प्रेझेन्स ऑफ ॲन अल्टरनेटिव्ह ॲलल इन हेट्रोझायगस कंडिशन इज कॉल्ड डॉमिनंट. ॲलल ऑर डॉमिनंट फॅक्टर म्हणजे काय? बघा, कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोन्ही एकत्र आले, हायब्रिडमध्ये येतात, बरोबर. F1 हायब्रिडमध्ये दोन्ही एकत्र येतात. तर एक्सप्रेशन कोणाचं होतं? कॅपिटल टीचं, कारण F1 हायब्रिड सगळे टॉल जन्माला येतात. स्मॉल टीचं एक्सप्रेशन होत नाही, म्हणजे डॉर्फ एकही जन्माला येत नाही, कारण कॅपिटल टी स्मॉल टीवर पूर्ण वर्चस्व गाजवतो. मेंडेलचं फर्स्ट लॉ, ज्याला तुम्ही म्हणता लॉ ऑफ डॉमिनन्स, त्या लॉ ऑफ डॉमिनन्सनुसार जो फॅक्टर हेट्रोझायगस कंडिशनमध्ये त्याचा अल्टरनेटिव्ह प्रकार त्याच्याबरोबर उपलब्ध असताना सुद्धा आपलं कॅरेक्टर किंवा आपलं जे ट्रेट आहे ते व्यक्त करतो, त्याला म्हणतात डॉमिनंट ॲलल. उदाहरणार्थ कॅपिटल टी डॉमिनंट ॲलल आहे, कॅपिटल आर डॉमिनंट ॲलल आहे, कॅपिटल डब्ल्यू डॉमिनंट आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण सहज ओळखू शकतो. मेंडेलनं डॉमिनंटसाठी कॅपिटल अक्षर वापरलं आणि रेसेसिव्हसाठी स्मॉल अक्षर वापरलं.
त्यामुळे एक्झाम्पल देताना काय द्यायचं आपण, कॅपिटल टी, कॅपिटल आर, कॅपिटल डब्ल्यू. मेंडेलनं वापरलेली सगळी कॅपिटल अक्षरं जी आहेत वाटाण्यामध्ये त्यांना म्हणायचं डॉमिनंट ॲलल्स. आता समजा डॉमिनंट कॅरेक्टर असा प्रश्न आला, व्हॉट इज डॉमिनंट कॅरेक्टर, तर आपण काय म्हणायचं, द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस्ड in hybrid condition or in F1 hybrid is called a dominant character. जे कॅरेक्टर F1 हायब्रिडमध्ये व्यक्त होतं किंवा जो ट्रेट F1 हायब्रिडमध्ये व्यक्त होतो दिसतो त्याला म्हणायचं डॉमिनंट ट्रेट किंवा डॉमिनंट ॲलल किंवा डॉमिनंट कॅरेक्टर. नाव इट एक्सप्रेसेस इन F1. सो डॉमिनंट फॅक्टर कॅन एक्सप्रेस इन हायब्रिड कंडिशन. For example, capital T, capital R, capital W, etc. are dominant alleles. Next one is recessive. Dominantच्या विरुद्ध recessive. The allele which cannot express its trait in presence of an alternative allele in heterozygous condition is called a recessive allele or it is called a recessive factor. व्याख्येमध्ये काय सांगितलं, जो फॅक्टर किंवा जो ॲलल त्याच्या अल्टरनेटिव्ह प्रकाराबरोबर आला की स्वतःचं ट्रेट व्यक्त करू शकत नाही किंवा वनस्पतीला किंवा सजीवाला ती ट्रेट देऊ शकत नाही त्याला म्हणायचं रेसेसिव्ह. उदाहरणार्थ कॅपिटल टी आणि स्मॉल टी एकत्र आले, हायब्रिडमध्ये एकत्र येतात. स्मॉल टीचं कॅरेक्टर जे डॉर्प आहे ते F1 हायब्रिडमध्ये दिसू शकत नाही, म्हणून स्मॉल टीला म्हणायचं रेसेसिव्ह ॲलल. आणि डॉर्प हे कॅरेक्टर काय आहे, रेसेसिव्ह कॅरेक्टर किंवा रेसेसिव्ह ट्रेट. आपण असंही म्हणू शकतो, the factor or allele which can express its expression only in homozygous condition is called recessive allele or recessive factor. The character which gets suppressed in F1 that is recessive character. जे कॅरेक्टर किंवा जो ट्रेट F1 मध्ये दबला जातो, व्यक्त होऊ शकत नाही त्याला म्हणायचं रेसेसिव्ह फॅक्टर किंवा रेसेसिव्ह ॲलल. So it cannot express in F1, recessive character or recessive allele or recessive factor cannot express in F1. For example, small t, small r, small w, etc. are recessive alleles. Next term is a phenotype. मेंडेलनं क्रॉस लिहिताना किंवा आपण जेव्हा क्रॉस लिहितो जेनेटिक्समध्ये तेव्हा मग तो कोणताही मोनोहायब्रिड असो डायहायब्रिड असो आपण डावीकडे काय लिहितो, फिनोटाईप. So what is phenotype? The external appearance of an organism for any trait is called a phenotype. म्हणजे काय, सजीवाचं बाहेरून दिसणारं कोणतंही कॅरेक्टर त्याला म्हणायचं फिनोटाईप. उदाहरणार्थ सजीवाचा रंग आपल्याला दिसतो, सजीवाच्या बॉडीचे अवयव आपल्याला दिसतात, जे अनुवंशिकतेनं पुढच्या पिढीमध्ये जाऊ शकतात. ऑल दीज आर phenotypes. So appearance of the organism that is called a phenotype. आणि हा फिनोटाईप नेहमी कसा आपल्याला मांडावा लागतो, शब्दांमध्ये. फॉर एक्झाम्पल, इन पी, टॉल पी काय आहे, फिनोटाईप. डॉर्प पी काय आहे, फिनोटाईप. सो टॉल अँड डॉर्प आर टू फिनोटाईप्स फॉर हाईट इन पी प्लांट. वाटाण्यामध्ये उंचीसाठी दोन फिनोटाईप्स आपल्याला दिसतात, टॉल आणि डॉर्प. बीच्या रंगासाठी दोन फिनोटाईप दिसतात, येलो बी सीड अँड ग्रीन सीड. बीच्या आकारासाठी दोन फिनोटाईप्स आपल्याला दिसतात, राऊंड सीड गोलाकार बी, रिंकल्ड सीड ओबडधोबड आकाराची बी. सो दिस इज अबाउट फिनोटाईप. नेक्स्ट जिनोटाईप. जिनोटाईप म्हणजे काय बघा, इट इज द जेनेटिक कन्स्टिट्यूशन ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू अ पर्टिक्युलर ट्रेट. कुठल्याही ट्रेटसाठी ज्या विशिष्ट फॅक्टरच्या जोडीमुळं किंवा ॲललच्या जोडीमुळं तो ट्रेट आला, ती फॅक्टरची किंवा ॲललची जोडी त्याला म्हणायचं जिनोटाईप. सजीवामध्ये कॅरेक्टर निर्माण करण्यासाठी जीनची जी एकत्रित मांडणी होते त्याला म्हणायचं जिनोटाईप. एका कुठल्याही विशिष्ट ट्रेटचा जिनोटाईप आपण कसा लिहितो, एका जोडीमध्ये लिहितो. उदाहरणार्थ टॉलसाठी आपण जिनोटाईप काय लिहितो, कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी. डॉर्पसाठी जिनोटाईप काय लिहितो, स्मॉल टी. येलो सीडसाठी जिनोटाईप काय लिहितो, कॅपिटल डब्ल्यू किंवा कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. याप्रमाणे फिनोटाईप्स शब्दांमध्ये आणि जिनोटाईप्स
आपण ॲललच्या म्हणजे अक्षरांच्या जोडीमध्ये आपण लिहितो, हे लक्षात घ्या. नेक्स्ट टर्म इज होमोझायगस. होमोझायगसलाच प्युअर असंही म्हणतात. काय आहे होमोझायगस बघा. ॲन इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग आयडेंटिकल ॲलल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड होमोझायगस ऑर प्युअर फॉर दॅट ट्रेट. कुठलाही सजीव त्याच्या कुठल्याही विशिष्ट ट्रेटसाठी जर एकसारख्या आयडेंटिकल ॲललची जोडी त्याच्यामध्ये असेल तर त्या सजीवाला त्या ट्रेटसाठी होमोझायगस म्हणायचं. उदाहरणार्थ एखादा वाटाणा टॉल आहे, तो टॉल वाटाणा कॅपिटल टी आयडेंटिकल ॲललच्या जोडीमुळं जर तो टॉल दिसत असेल तर त्याला म्हणायचं होमोझायगस टॉल पी. समजा एखाद्या वाटाण्यामध्ये बीच्या रंगासाठी डब्ल्यू अशी जीनची जोडी आहे, फॅक्टरची जोडी आहे किंवा ॲललची जोडी आहे, तेव्हा त्याला म्हणायचं होमोझायगस येलो सीड असणारा वाटाणा. तो वाटाणा येलो सीडसाठी कसा आहे, होमोझायगस किंवा प्युअर. प्युअर कंडिशन कधी येते, जर आयडेंटिकल ॲललची जोडी जिनोटाईपमध्ये आली तर प्युअर कंडिशन येते. म्हणजेच होमोझायगसलाच दुसऱ्या शब्दात म्हणायचं प्युअर. जो होमोझायगस आहे तो प्युअर आहे. प्युअर का म्हणायचं, पुढच्या पिढीमध्ये तो ते विशिष्ट कॅरेक्टरच देतो. उदाहरणार्थ प्युअर टॉल असेल एखादा वाटाणा तर तो पुढच्या पिढीला केवळ टॉल हेच कॅरेक्टर देऊ शकतो. डॉर्फ कॅरेक्टर त्याला देता येत नाही, कारण डॉर्फचा जीन त्याच्याकडे नसतो आणि म्हणून त्याला प्युअर असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल टॉल विथ कॅपिटल टी असा वाटाणा जो टॉल आहे त्याच्याकडे कॅपिटल टी असेल तर त्याला म्हणायचं होमोझायगस टॉल. डॉर्फ विथ स्मॉल टी रिसेसिव्ह इज ऑलवेज होमोझायगस. त्याप्रमाणे डॉर्फ विथ स्मॉल टी हा होमोझायगस आहे. नेक्स्ट हेटेरोझायगस. होमोझायगसच्या विरुद्ध काय जेनेटिक्समध्ये घ्यायचं, हेटेरोझायगस. सो व्हॉट इज हेटेरोझायगस? ॲन इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग डिसिमिलर ॲलल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड हेटेरोझायगस फॉर दॅट ट्रेट. म्हणजे कोणताही असा एखादा सजीव जो कुठल्याही एका विशिष्ट ट्रेटसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲललची जोडी कॅरी करत असेल किंवा एखाद्या सजीवाकडे एखाद्या ट्रेटसाठी डिफरंट किंवा परस्पर विरुद्ध जे आपण ॲलल मानतो जेनेटिक्समध्ये त्याची जोडी असेल तर त्याला म्हणायचं हेटेरोझायगस. उदाहरणार्थ टॉल आहे वाटाणा पण त्याच्याकडे जेनोटाईप काय आहे, कॅपिटल टी अशी जोडी त्याच्याकडे तर त्याला म्हणायचं हेटेरोझायगस. म्हणजे कॅपिटल टी असेल तर होमोझायगस, कॅपिटल टीची जोडी असेल तर हेटेरोझायगस. त्याचप्रमाणे डब्ल्यू एकत्र असेल, बीला रंग येलो असेल तरीसुद्धा ते काय आहे, हेटेरोझायगस. याप्रमाणे डिसिमिलर ॲललची जोडी ज्याला आपण हायब्रीड असं म्हणतो. सो हेटेरोझायगसला दुसरा शब्द आहे हायब्रीड. जसं होमोझायगसला दुसरा शब्द प्युअर तसं हेटेरोझायगसला दुसरा शब्द हायब्रीड. मेंडेलनं हायब्रीड हा शब्द हेटेरोझायगससाठी वापरला, हे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे. सो दीज आर द डिफरंट टर्म्स यूज्ड बाय मेंडेल इन जेनेटिक्स. ओके.